नमस्कार मंडळी, नमस्कार. ही बघा, ही सकाळची वेळ आणि मी आता आले नदीवर. हे बघा, आपलं एक कोकणातलं निसर्ग, त्याचं सौंदर्य बघा. तर आता आपण जाऊया या होडीतनं पलीकडच्या गावात, म्हणजे त्या जेटीवर. आता आपण चालला हवा आहे पलीकडे, ह्या जेटीवर चालला हवा आहे. कारण जेटीवर नाही काही गोष्ट घडली आहे ती मग दाखवत आहे, कारण मी पण कन्फ्यूज आहे. आपला निसर्ग आहे आणि पलीकडे ना जेटीवर ना कोणतरी मेलेलं आहे. म्हणजे कोण मेलेला मला पण माहिती नाही. एका माणसानं मला हाक म्हणून सांगितलं आहे पाऊस इकडे कोणतरी मेलेला आहे, त्याचा आम्ही बघू जाते आहे. मग दाखवतो मी कोण आहे इथं. तर फायनली मी आता आलेलं आहे ह्या जेटीवर. हे बघा, हातीशी जेटी आहे. इकडे बाबरशीचं मंदिर आहे ना, त्या जेटीवर आलं आहे. त्याचा बघूया आपण काय आहे तो प्रकार आहे तो. चला, इकडे नदी आहे. ही नदी बाजू त्यांची बोट आहे कोणाची तरी. आणि तिकडे हे बघा, इकडे हो बघा, हे प्राणी आहे कोणतरी. म्हणजे वास बीज येत नाही, एकदम फ्रेश आहे. पण हे बघा, हे प्राणी काय समजत नाही. हे बघा, खुरके बिरके तसे बैलांसारखे दिसत आहे माका. फक्त ते किती 1.5 फुटाचंच आहे. हो बघा, हे असे दात वगैरे आहेत. काय मात काय प्रकार समजत नाही. म्हणजे मोठं बैल असतं ना 7-8 फुटाचं उंच होतं असं वाटतं आहे, पण ह्यो काय प्रकारच समजत नाही. हो बघा, तर काय तुम्हाला जर काय या प्राण्याचं नाव माहिती असत ना, की ओळखीत तुम्ही असाल ना, तर जरा सांगा. वास तर अजिबात 1% नाही, कारण मी एकदम जवळ आलो आहे. त्या माणसानं सांगितलं नाही इकडे कोणतरी पडलेलं आहे म्हणून मी आलेलो इकडे, पण काय प्रकारच समजत नाही. हो बघा, असं चेहरा आहे हे जो शिंगा बिंगा नाही दिसत आहे, पण खुरके बघा ना केवढे आहेत ते. हे बघा, मोठ्या बैलांसारखे खुरके वगैरे आहेत. पण प्राण्यांचं नाव काय मला सांगू शकत नाही मी, त्याच पण काय समजलं नाही. ही बाजूक नदी आहे. हे बघा, असं प्रकार आहे. आणि तो लागलेलो आहे इकडे. हो प्राणी आहे. तर तुम्हाला जर ह्याबद्दल काय माहिती असत ना, नाव बिव, तर मला सांगा जरा, म्हणजे आपल्या पण काळात. कारण वाटतंय मोठं बैल असो, पण काय समजत नाही. त्याला शेपटी पण आहे. शेपटी दाखवते ना तुम्हाला, शेपटी दाखवते मी तुम्हाला. तर ही बघा शेपटी बघा, ही बघा, ही शेपटी पण आहे त्याचा. तुम्ही मला नाव सांगा त्याचा कमेंटमध्ये, आपण बघूया काय इथं. तर चला, ही आपली तोंडजे जेटी. आणि ह्या माझा काळा झोपडा दिसत आहे ना, ही आपली पर्णकुटी आहे. ही अशी झोपडी आहे. म्हणजे ती जेटी आणि ही जेटी, ती हातशी जेटी आणि ही तोंडजे जेटी. असे प्रवास आहे. आणि हो आता प्रवास मी करते आहे. तिकडे 2 माणसं आले, त्याने आणत जाते आहे मी. तर चला, मी 100% माहिती असतात. का तुम्ही बघितला हो? काय काय वाटतं तुम्हाला काय म्हणताव काय? असं होय ना. मग मला पण वाटत होता. तर बघितला, अशी जुनी जाणती लोक असलीत ना, की यांच्या अनुभवानुसार आपल्या का समजता. आणि मी कन्फ्युज झालो होतो. मी लोकांनी विचारते नाव सांगा, नाव सांगा. तर वास एवढं लहान एकदम. हां 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 ओके 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 ओके. हे हां, म्हणजे होय काय. हां हां, असा विषय. ओके ओके. हां पाणी म्हणून फुगला हां, गाबाटलेला पडले नाही, आलं लक्षात. हां, तर ओके ओके ओके. धन्यवाद धन्यवाद, चांगले माझी दिला. चला, माझ्या ह्याच सांगायचं आहे की अशा गोष्टी काय असतील ना. आता ह्या कसा वासरू आहे, म्हणजे जन्माला यायच्या अगोदरच बाळ वासरू मरता, म्हणजे गाईचं वासरू मरता. आणि मेल्यानंतर ते लोकांना अशा नदीत टाकतात. तर माझं असं म्हणणं आहे की नदी ही आपली बघायला गेलो तर लक्ष्मी आहे. कारण तिच्यावर सगळं चालतं आहे, सगळं ह्या जगाचा कारभार. तर तुम्ही अशा काही वस्तू किंवा अशा काय मेले वासरू असतील म्हणा, की काही कसं असणार, तर नदीत टाकू नका. कारण सगळ्या लिखाण होतं आणि त्या सगळ्या आपला भोग लागतं. आणि जर अशी वासरा किंवा गुराढोरा असतील ना, त्याच्यानी पुरा, कारण तो त्यांचं मग शेवट गोड करा, कारण आपल्याला आशीर्वाद मिळता. तर पुन्हा एकदा सांगते, नदीत असं केरकचरा टाकू नका. अशी काय मेले काय जनावर असेल टाकू नका. नदी दूषित होता आणि ते आपला शाप पण देता. कारण लोक इकडे येऊन हातपाय धुतात, चूळ वगैरे भरतात आणि तो दोष आपल्याच जाता. आणि म्हणून आपली नदी स्वच्छ ठेवा. नदी स्वच्छ ठेवला ना की तुम्हाला पण फिलिंग येत आपलं मन स्वच्छ आहे असा. तर असे कारभार असेल तर पुन्हा नदीत टाकू नका. ह्या पुन्हा मी एक वारंवार सांगतो आहे. तर ह्या बघा, ह्या तर वासरू आहे. तर चला, ही काळजी घ्या सगळ्यांनी आणि आनंदी राहावा, खुश राहावा. मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कारण काल झाली मकर संक्रांत आणि आज मी इकडे नदीवर आलो होते.
ॲक्च्युली मकर संक्रांती दिवशी माझं पण झोल झालो, कारण माझी बायको त्याच दिवशी बोलायची पण झाली. आता कारण का ती मका आली तिळगुळ देऊ, आणि तिळगुळ देताना काय म्हटलं माहिती आहे, हो तिळगुळ घ्या आणि गोड बोला. आता मी पंकज करू ना, मी पहिलं म्हटलं हा गोड थोडंसं रागवलो आहे, काय चेष्टा करता या दिवशी पण असं झाला. आणि मग म्हटलं रागावले म्हणून मी ती का तिळगुळ देऊ गेलं आहे, तिळगुळ हातावर टेकवलं आहे. तर ती म्हणता काय, म्हटलं तिळगुळ घे, तू पण गोड बोलतो म्हणता, तिळगुळ आणि गोड कसं बोलणार, मका म्हणता साडी घ्या. म्हणजे मी कर्माला लगेच मेलं आहे. तर अशी सगळे एक हे असतं, एक मध मजा असता आपल्या संसारात सुद्धा. तर तो संसारात सुद्धा आनंद घ्यायचा असत ना, तर चांगला कार्य करू लागत. तर चला रजा घेते, बाय बाय. थोडंसं मी बसलं आहे आता होळीत आणि विचार केला या गोष्टीचा आता. तर माझं म्हणणं असंच आहे की आपण राहत आहोत हा घर, आणि ह्या देहरूपी घर आत्ता भागनं स्वच्छ ठेवूया. आपली वाडी स्वच्छ ठेवूया, गाव स्वच्छ ठेवूया. आणि स्वच्छता राखलं ना तर आपल्याला काही फायदो आहे समाजाला. आता ही अशी नदी असली ना तर नदीसुद्धा स्वच्छ ठेवूया, आणि खऱ्या अर्थानं आपण निरोगी आयुष्य जगूया. नाहीतर कसं आहे, एक नियम आहे, करावे तसे भरावे सांगून ठेवते. म्हणून असं काय कृत्य करू नका, ही हात जोडून नम्र विनंती. चला बाय बाय.